ओम शांती. संपूर्ण आरोग्य प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. मनुष्य परमात्म्याची प्रतिकृती आहे. मनुष्याचं शरीर एक देवालय आहे. या देवालयामध्ये प्राणरूपी परमात्मा परमेश्वर रूपाने राहत आहे. जर हे देवालय स्वच्छ, सुंदर, सुडोल जर असेल तर हे देवालय, हे शरीर, हे मंदिर आपलं स्वच्छ राहील, अन्यथा ते खराब होईल. आणि म्हणून याकरिता आपण हे मंदिर, हे देवालय कसं स्वच्छ सुंदर राहील याकडे आपण रोज लक्ष देणे गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला जर आपण परमात्म्याचं यामध्ये जर नामस्मरण जर केलं, परमात्म्याकरिता जर आपण 2 मिनटं जर आपण बघितलं किंवा परमात्म्याकडे जर आपण लक्ष देऊन त्यांना जर आव्हान जर केलं तर चांगलं होईल. आणि म्हणून याकरिता सुरुवातीला आपण 3 वेळा ओंकारचा नाद, ओम शांती असं आपण म्हणायचं आहे. आज आपण या ठिकाणी काही जण बसण्याची स्थिती यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बसतात, परंतु यामध्ये ध्यानमुद्रेमध्ये बसायचं असतं. यालाच आपण ध्यानमुद्रेमध्ये बसताना आपलं जर शरीर जर बघितलं आपण तर हे 5 तत्वांनी तयार झालेलं आहे. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल या 5 तत्वांनी शरीर तयार झालेलं आहे. आणि म्हणून या 5 तत्वांचा ज्यावेळेला आपण आपल्या शरीरामध्ये उपयोग करून घेतो तर त्यावेळेला आपलं शरीरसुद्धा चांगलं राहतं. आणि म्हणून ध्यानमुद्रेमध्ये बसताना यामध्ये आपण अंगुष्ठ म्हणजे अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिलं बोट हे जर आपण जवळ एक अग्र जर समजा आपण यांचे जर जवळ आणले तर आपल्या शरीरामधून चुंबकीय लहरी व्हायला सुरुवात होतात. आणि विद्युत चुंबकीय लहरी वाहिल्यामुळे आपलं शरीर हे पुलकित होत असतं, चांगलं होत असतं. आणि म्हणून आपण परमेश्वराला आव्हान करायचं आहे सुरुवातीला. आणि मग 3 वेळा ओंकारचा नाद केल्यानंतर मग आपल्याला जे काही करायचं असेल ते करायचं आपण. त्यानंतर बसण्याच्या स्थितीमध्ये पण वेगवेगळ्या स्थिती असतात. आपल्याला ज्या स्थितीमध्ये बसायचं असेल त्या स्थितीमध्ये आपण यामध्ये बसू शकतो. आता मी खुर्चीवर बसलेलो आहे तर या स्थितीमध्ये सुद्धा बसून आपण परमात्म्याचं आव्हान किंवा परमात्म्याला स्मरण आपण करू शकतो. तर शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जीवनात कर्म करण्यापासून आनंद, प्रेम, पैसा, शक्ती, शांती, वैभव, धन जेही काही मिळवण्याचं असेल, सुविचार कुविचार असतील, काही जे काही असेल, जे काही मिळवण्याचं साधन असेल तर ते आहे आपलं शरीर. आणि हे शरीर जर समजा चांगलं राहील तर आपण हे जे काही आपल्याला मिळवायचं असेल ते आपण मिळवू शकू. जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपल्या शरीरातील आर्टेरीज आणि व्हेन्स म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्या आणि अशुद्ध रक्तवाहिन्या यामध्ये चुन्याच्या क्षारासारखं विजातीय तत्व जमा होत जातं. आणि आपण एक प्रकारे कोलेस्ट्रॉल म्हणतो. आणि ते जमा झालं म्हणजे आपल्या या रक्तवाहिन्यांमध्ये ते जमा झाल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांना अडथळा निर्माण होतो, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि मग त्यामुळे ब्लॉकेज निर्माण होतात. आणि हे जर ब्लॉकेज जर निर्माण जर झाले तर आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होतात. आणि मग कसंही करून हे आपल्या रक्तवाहिन्यांचं रक्त जे आहे तर ते सुरळीत कसं वाहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग याकरिता आपण काय केलं पाहिजे? मग याकरिता आपण आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. मग या शरीराकडे लक्ष देण्याकरता काय केलं पाहिजे? तर याकरता आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो. मॉर्निंग वॉकमुळे सुद्धा आपला रक्ताभिसरणची क्रिया चांगली व्यवस्थित होते. त्यानंतर आपण थोडंसं जॉगिंग वगैरे करू शकतो, थोडंसं धावू शकतो किंवा योगा पण करू शकतो. किंवा काही जण जिममध्ये जातात, काही जण स्विमिंगला जातात, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करतात. तर अशा पद्धतीने जर आपण जर हे केलं तर त्यामध्ये आपण योगा पण करू शकतो. आता योग म्हणजे काय? तर योग म्हणजे जोडणे. कशाला जोडतो? तर शरीर आणि मनाला जोडतो. आणि आत्मा आणि परमात्म्याचं मिलन म्हणजेच योग म्हटलं जातं. आता काही लोकांना काय वाटतं योग म्हणजे काय की हातपाय हलवले म्हणजे योग झाला, असं नाही. यामध्ये अनेक प्रकार आहे. योगामध्ये अनेक प्रकार आहे. योग म्हणजे काय? तर चित्त, आपल्या मनाचं जो मन आहे आपलं हे इकडे तिकडे भरकटत राहतं. तर या इकडे तिकडे भरकटत असलेल्या मनाला आपण एका जागेवर स्थिर ठेवणे याला सुद्धा आपण योग असं म्हणत असतो. योग म्हणजेच आचरणसुद्धा होतं. यामध्ये आहार, विहार, विचार आणि व्यवहार या 4ही गोष्टी जर समजा आल्या तर
त्यामुळे आपला योग साध्य झाला आहे असं आपण म्हणतो. आता योगाचे जर आपण प्रकार पाहिले तर अनेक प्रकार पडतात. योग जर पाहिलं आपण तर भगवान शिवांनी योगाचे आद्य प्रणेते म्हटले जातात. भगवान शिव यांनीच आपल्या योगाचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्या प्रचार प्रसारामुळे नंतर एक एक जे ऋषी मुनी आपले होऊन गेले त्यांनी योगाचा प्रचार प्रसार करत गेले. जर आपण पाहिलं तर योगामध्ये मंत्रयोग येतो. मंत्र म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्या जागेवर बसायचं, ध्यानमुद्रेतच बसायचं किंवा असंही बसलो आपण चालायचं. काही जण माळ घेतात, माळ घेतल्यानंतर मंत्र वगैरे म्हणतात, त्याला मंत्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजे असं जर मंत्र वगैरे जर म्हटलं तर त्याच्याने सुद्धा आपला योग साधला जातो असं म्हटलं जातं. याच्यामुळे सुद्धा आपलं शरीर म्हणजे कसं आहे की आपण जर यामध्ये जर आपलं म्हणजे मन स्थिर जर ठेवलं तर निश्चितच आपलं शरीरसुद्धा चांगलं होतं. हा त्यामागचा उद्देश आहे. नंतर लययोग. लययोग म्हणजे काय की आपल्या दिनचर्येमध्ये, नेहमीच्या दिनचर्येमध्ये दैनंदिन वावरताना आपण जर समजा एखाद्या नामस्मरण केलं, परमात्म्याचं नामस्मरण केलं, आपण ओम शांती ओम शांती ओम शांती असं जरी आपण म्हणत गेलो तरीसुद्धा आपलं जे मन आहे हे जे भरकटत मन आहे ते एका जागेवर स्थिर राहील. आणि एका जागेवर जर ते जर स्थिर राहिलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अडचण येणार नाही. म्हणजे आपलं प्रामुख्याने आपलं शरीरसुद्धा चांगलं राहील. त्यानंतर हठयोग म्हटला जातो. हठयोगामध्ये ह आणि ठ म्हणजे मुद्दामहून आपण काहीतरी करायचं. म्हणजे हठयोगामध्ये जर आपण पाहिलं तर मग आसन प्राणायाम वगैरे येतात, हा प्रकार येतो. आणि आपण यामध्ये आपण काय करतो की फक्त हठयोगामध्ये आसन आणि प्राणायामाकडेच आपण लक्ष केंद्रित करतो. परंतु जर आपण या व्यतिरिक्त जर समजा याच्या व्यतिरिक्त जरी आपण बाहेर गेलो तरीसुद्धा चांगलं राहील. आणि चौथा जो सांगितला जातो तर तो राजयोग सांगितला जातो. राजयोग हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हे सांगितलं जातं. आणि आपल्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आपल्याला हा राजयोग आपल्याला शिकवला जातो. राजयोगामध्ये जर आपण पाहिलं तर आपण एका जागेवर स्थिर बसून आपण परमात्म्याचं स्मरण करायचं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे शरीर आहे हे सुदृढ होण्यास मदत होते. आणि योगाचे जर पाहिले आपण तर फायदे अनेक आहे, परंतु जर तसं महत्त्वाचं जर पाहिलं तर जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने योग करत असतो. आता आपण जर बघितलं तर लोक पंढरपूरला म्हणा किंवा इकडे तिकडे पायी जातात, वारीला पायी जातात. पायी गेल्यामुळे काय असतं की साहजिकच त्यांचं म्हणजे मॉर्निंग वॉक पण होऊन जातं, पायी चालणं पण होऊन जातं, रक्ताभिसरणची क्रिया पण सुरळीत होऊन जाते, सुदृढ होऊन जाते. आणि म्हणून हे लोक त्यांचं काहींचं म्हणणं असतं की बुवा आपण योग जरी नाही म्हटला त्या माध्यमातून परमात्म्याचं स्मरण होत असतं. आणि म्हणून हे केलंच पाहिजे. तुम्ही कोणत्याही माध्यमातून जा, तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. हठयोगामध्ये जर आपण पाहिलं, प्रामुख्याने जर पाहिलं तर त्याच्यामध्ये हकार आणि ठकार म्हणजे चंद्रस्वर आणि सूर्यस्वर यांचा जर आपण समजा हे केलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. त्याच्यामध्ये अष्टांग योग सांगितला जातो. आपण या विषयावर आपण वेगळ्या बोलू. परंतु अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधीची जी अवस्था असते ती पलीकडची असते. परंतु ध्यान आणि समाधी म्हणजे राजयोगाचा जो अभ्यास असतो तो राजयोगाचा अभ्यास धारणा, ध्यान आणि समाधी यामध्ये पूर्णपणे केंद्रित असतो. आणि आपण इकडचं जर आपण पाहिलं तर प्रत्याहार म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर राजयोगामध्ये यमसुद्धा शिकवला जातो. म्हणजे यम म्हणजे काय आपण या विषयावर बोलणारच आहोत, पण तरीसुद्धा की आपण दैनंदिन जीवनात कसं वागावं हे सुद्धा शिकवलं जातं. आणि म्हणून याकरिता आपण रोज अभ्यास जर समजा केला तर हठयोगाचा म्हणजे फक्त काय की बऱ्याच जणांना काय वाटतं की आपण आसन प्राणायाम केलं म्हणजे आपला योग झाला असं वाटतं. परंतु तसं नव्हे. आपण दैनंदिन जीवनामध्ये आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत आपली दिनचर्या कशी आहे, त्यामध्ये आपण काय काय करीत आहोत याचा जर अभ्यास केला आपण किंवा यावर जर आपण पूर्णपणे जर विश्लेषण जर केलं किंवा याची जर आपण सांगड घातली आपल्या पूर्ण अष्टांग योगाची तर आपलं शरीर चांगलं राहील. आणि म्हणून याकरिता आपण योग केला पाहिजे. मग आता योगाचे जर आपण फायदे पाहिले तर सकाळी प्रामुख्याने आपण सकाळी लवकर उठतो. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की आपण ब्रह्ममुहूर्ताला उठलो म्हणजे आपोआपच आपल्याला सकाळी जो ऑक्सिजन मिळतो, जो ओझोन वायू मिळतो तो मिळणार आहे. म्हणजेच आपले फुफ्फुस सशक्त राहणार आहे. फुफ्फुस सशक्त राहिले म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजे जर आपण एक जर आपण स्टेप जर पाहिल्या
सकाळी उठलं, लवकर उठल्यानंतर शौचाला सुद्धा साफ होईल आपल्याला, म्हणजे इतर वेळेला आपल्याला केव्हाही म्हणजे जावं लागणार नाही. शौचाला साफ झालं, पाणी वगैरे आपण प्यालो सकाळी उठल्यानंतर, ते त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे रक्ताभिसरणची क्रिया असेल ती सुरळीत होईल. म्हणजे अन्ननलिका वगैरे पासून तर आपल्या जठरापर्यंत हे सर्व आपलं व्यवस्थित राहील. आणि म्हणून याकरिता सकाळपासून जर आपण उठलं, ब्रह्ममुहूर्ताला उठलं, आपण जर राजयोगामध्येचा अभ्यास जर करायला गेलो तर आपण ब्रह्ममुहूर्ताला उठून आपण जात असतो. अमृतवेला म्हटलं जातं त्याला. अमृतवेलामध्ये आपण जातो आणि अमृतवेलामध्ये आपण अभ्यास करतो, राजयोगाचा अभ्यास करतो. तर निश्चितच आपल्याला त्या राजयोगामध्ये ज्यावेळेला आपण त्याचा अमृतवेलामध्ये मुरली ऐकतो किंवा आपण मेडिटेशनमध्ये बसतो, म्हणजे ध्यानामध्ये बसतो, तर निश्चितच आपलं शरीर जे आहे तर ते चांगलं होतं. म्हणजे सकाळची शुद्ध हवा आपल्याला मिळते, ऑक्सिजन मिळतो, ओझोन वायू मिळतो, फुफ्फुस आपले सशक्त होतात. आणि निश्चितच फुफ्फुस सशक्त झाले म्हणजे जो फुफ्फुसांमध्ये ज्या रक्तवाहिन्या आलेल्या असतात आणि जो ऑक्सिजन त्याच्यामध्ये एकत्र होतो, त्याच्यामुळे निश्चितच आपलं शरीरसुद्धा म्हणजे रक्तसुद्धा आपलं शुद्ध होतं. रक्त शुद्ध झालं म्हणजे आपलं संपूर्ण शरीर शुद्ध होतं. संपूर्ण शरीर शुद्ध झालं म्हणजे आपलं मन शुद्ध होतं. मन शुद्ध झालं म्हणजे आपला आत्मा शुद्ध होतो. आणि आत्मा शुद्ध झाला म्हणजे आपले जे विचार असतात ते शुद्ध होतात. आणि म्हणून जर आपण पाहिलं, या प्रामुख्याने जर आपण याच्याकडे पाहिलं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वस्थ शरीर होतं. त्यानंतर इंटरनल मायक्रो एक्झरसाइज, आपण याच्यामध्ये इंटरनल मायक्रो एक्झरसाइज म्हणजे काय की काही जे आपण आसन प्राणायाम जर आपण समजा केले, तर त्या आसन प्राणायामामध्ये आपलं पोटाचा सुद्धा व्यायाम होतो. आपल्या अंतर्गत ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात तर त्या अंतःस्रावी ग्रंथींना सुद्धा व्यायाम मिळतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं शरीर चांगलं होतं. त्यानंतर जर आपण ध्यान धारणा केलं, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम केले, भ्रामरी प्राणायाम आहे, नंतर उद्गीत प्राणायाम आहे, आणि ध्यानामध्ये आपण बसलो, मेडिटेशनमध्ये बसलो, राजयोगामध्ये आपण बसलो, तर आपले पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जे नकारात्मक विचार आहे ते नकारात्मक विचार आपले सकारात्मक होत असतात. म्हणजे आपण प्रामुख्याने पाहिलं तर ऑक्सिडायझिंग ब्लड, म्हणजे पहिलं म्हणजे रक्त आपलं शुद्धीकरण होतं. दुसरं म्हणजे इंटरनल मायक्रो एक्झरसाइज, म्हणजे आपल्या शरीराचे अंतर्गत आणि बाह्यसुद्धा याची आपली एक्झरसाइज होते, व्यायाम होतो. आणि तिसरं म्हणजे नकारात्मक विचार आपले सकारात्मक होतात. आणि म्हणून याकरिता आपण योग केला पाहिजे. योगाचे पाहायला गेले तर अनेक फायदे आहेत आणि म्हणून आपण योग केलाच पाहिजे. योगामध्ये मी तुम्हाला सांगितलं अनेक प्रकार आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं हठयोग, राजयोग हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि म्हणून हे करणे गरजेचं आहे. आणि हे आपण रोज केलं तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल. आपलं शरीरसुद्धा चांगलं राहील, आपलं मन चांगलं राहील, आपला आत्मा जो आहे तो परमात्म्याशी जोडण्यास मदत होईल. आणि म्हणून आपण योग केला पाहिजे. ओम शांती.